नमस्कार बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो, आपण आता आजचा एपिसोड रिव्ह्यू करतोय। त्याआधी तुम्ही जर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आता लगेच करा आणि चॅनलचे व्हिडिओज बघा। बिग बॉसचे रिव्ह्यूचे व्हिडिओ तर नक्की बघा, ते तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे। चला, एका मोठ्या सदस्याला जामीन मिळाला, पेढे वाटा पेढे, कारण जान्हवी किल्लेकर यांना बिग बॉसनं जामीन दिला आहे आणि त्या मोठी शिक्षा भोगून आठवड्याभराची आता जेलच्या बाहेर आलेले आहेत। हे सर्वांनी बघितलं, खूप मोठा कारनामा होता तो, त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि त्या जेलमध्ये होत्या। जामीन नक्की शेवटी भेटलाच। आता त्यानंतर आजच्या एपिसोडची सुरुवात झाली ती म्हणजे अंकिता आणि निक्की यांच्या टास्कवरून। ते कटकट त्यांची झाली ना, ती फार चांगली झाली। मी नॉमिनेटेड आहे, मग मला हे खेळू द्या ते खेळू द्या। निक्की ओव्हरऑल सर्व घरात ताबा घेण्याचा प्रयत्न करते, निक्कीच सर्व ठिकाणी दिसते। अंकिता, तू जर एवढे नॉमिनेशनला घाबरते म्हणूनच तू अशी बोलली तशी बोलली, तिने बरोबर आज अंकिताला पकडला आणि अंकिताला ती नडली। त्यानंतर अंकिता तिला बोलली की निक्की बोलली की ट्रॉफी मी जिंकणार, ट्रॉफी कोण नेते तुम्ही बघू, कारण तुम्ही खेळतच नाही। त्यावर अंकिता फक्त बोलली, बघते तू कशी ट्रॉफी नेते। त्यानंतर अंकिता आणि निक्कीचं भांडण संपलं। अभिजित आणि अंकिताचं ब्रेकफास्टवरनं भांडण झालं की ब्रेकफास्ट कोण करेल काय करेल। त्यानंतर अरबाज आणि जान्हवी यांचं परत ते सुरू झालं, तू हे करू नको तू ते करू नको। त्या जान्हवी मॅडमने जेलमधून उपदेश देणं काही सोडलंच नाही। अरबाज तू हे करूच नको, तिकडं जाऊच नको, आणि तो एक वेगळ्या झोनमध्ये गेलेला आहे असं ते बाकीचे सदस्य बोलत होते। तो कोणत्याही झोनमध्ये गेलेला नाही, तो त्याचा गेम खेळतोय आणि त्याच्यासोबत तो निक्कीला यूज करून घेतोय। त्यानंतर अरबाज हा साफसफाई करण्यासाठी निक्कीच्या कॅप्टन रूममध्ये गेला। मी साफ करू का असं त्याने फार प्रेमाने विचारलं। निक्की बोलली कर। ती आणि अभिजित बोलत होते कारण ते जोडीत बांधले गेले आहेत। अरबाजनं काहीतरी हार्ट काढलं, त्या बाथरूमच्या फॉग आला होता एसीमुळे, हार्ट काढलं, त्याच्यावरती 2 स्माइली होत्या, ते तुम्ही बघितलं असेल। त्यानंतर आर्या एक गुप्तहेरप्रमाणे बाहेर उभी होती आणि ती बघत होती नक्की आत काय चाललंय। आर्या जाधव आणि बाकीचे वैभव हे दोघं सदस्य फक्त अरबाज आणि निक्की काय करताय याच्यात त्याने हा पूर्ण आठवडा घालून दिलाय। त्यानंतर आर्या ही आपले धनंजय पवार, डीपी दादा आणि वैभवला सांगताय असं असं झालं, हार्ट काढलं, मग त्यावर निक्कीने खाली काहीतरी लिहिलं, म्हणजे नासानं काहीतरी मोठा शोध लावला, चंद्रावर मंगळावर पाणी सापडलं, ते आर्याला समजलं आणि आर्या एकदम बारकाईने ते वैभवला आणि डीपीला सांगते, याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही। ती गोष्ट वर्षा उसगावकर, वर्षाताई ह्या बाहेरून शांतपणे बघत होत्या। त्यांनाही वाटलं काहीतरी बोलावं, पण त्या शांत राहिल्या। त्यांना समजतंय त्या सीताफीने आज खेळताना दिसल्या, त्या शांत संयमाने खेळताय, त्याचा फायदा त्यांना नक्की होईल। अरे पण तुम्ही बाकीचे येडे आहात का, काय गेम खेळताय। जवळपास हा 3रा एपिसोड आपण रिव्ह्यू करतोय, त्यात ते आर्या आणि वैभव हे तिथंच अडकलेले आहेत। त्यानंतर धनंजय पवार आणि अंकिता हे टास्कबद्दल बोलत होते, असं खेळायचं होतं, घनश्यामचा असं विषय होता, असं खेळायला पाहिजे होतं, मी का आत गेलो कारण तुला फायदा व्हावा। त्यानंतर अंकिता असं खेळ तसं खेळ असं डीपी एक भावाच्या नात्याने तिला सांगत होते। अंकिताला रडू कोसळलं, ते रडू असं कोसळलं, अंकिताला मी असा गेम खेळू शकत नाही, मी असं खेळू शकत नाही। मग तुम्ही कसं खेळणार। तुम्हाला आता रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावरती आणि प्रेक्षक सोशल मीडियावरती कमेंट करून थकलेत, ते वैतागलेत। उद्या देखील भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांना सांगताना आपल्याला दिसतील, कारण हे काही खेळतच नाही। नंतर रडारड सुरू झाली। त्यानंतर मेन म्हणजे 2 मिनटं बाकी लोकांवरती गेलं, त्यांचं डिस्कशन झालं की लगेच निक्की आणि अरबाजचा कॅमेरा बिग बॉस दाखवतात, कारण निक्की आणि अरबाज हे कंटेंट देत आहे। ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे हार्ट काढून, सॅड स्माइली काढून, घरात कटकट करून, भांडणं करून, लोक आपल्याकडं करून गेम तरी खेळताय, ते गेम खेळताना आपल्याला दिसत आहे। त्यानंतर निक्कीनं एवढं त्यांचं भांडण आहे, मग तू येऊच नको, तू माझ्याशी बोलूच नको, तुझं तोंड बघणार नाही, हे तुम्ही सर्वांनी बघितलं। निक्की अरबाजला बोलताना अरबाज हे फार चिडला, या असं हिला बाहेर काढा, हिला हे करा, नाही तर मी तोडफोड करेल। त्यानंतर निक्कीने एक आवाज दिला, अरबाज इकडे, तुझ्याशी मला बोलायचं। चेष्टा। अरबाज लगेच धावत पळत आला। नंतर लगेच निक्कीने परत त्याच्याशी भांडणच केलं। तिथंही तिला भांडण करायचं, तिने आधी ठरवलेलं होतं की याला काहीतरी उकसून द्यायचं आणि हा सुरू होईल। ते भांडण झालं, आर्या शांतपणे ऐकत होती। आर्याने परत ती माहिती गुप्तहेरासारखी दुसऱ्या सदस्यांना सांगितली।
आणि तिथं बरोबर अभिजित सावंत याने तुला काही बोलायचं असेल तर ते बोलून घे, तुला काही क्लिअर करायचं असेल त्याच्याशी बोलून घे, कारण तो दुसऱ्यांसमोर तू दगा दिला, धोका दिला असं सांगतो. अभिजित तिथं बरोबर माइंड गेम खेळतोय, त्याने बरोबर काडी पेटवली आणि ती निक्की आणि अरबाजमध्ये सोडून दिली. त्या दोघांमध्ये आग लागली, तिने बोलवलं, त्यानंतर त्यांचं भांडण झालं. त्याच्यासाठी अभिजित सावंतला आज पॉईंट दिले पाहिजेत, कारण तो बरोबर त्या दोघांना खेळवतोय, काही प्रकारे खेळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावरती आलं की लगेच माझा यांच्याशी काही संबंध नाही, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मी फक्त जोडीत बांधलो गेलेलो आहे, त्या दोघांचा निक्कीचा माझा काही संबंध नाही. निक्की अरबाज त्याला मराठी बोलायला थोडासा प्रॉब्लेम होतो अरबाज पटेल जी यांना, त्यामुळं ती म्हणत होती हा मराठी शो आहे, मराठीतच बोल, नाही तर चाल इथून निघ. त्यानंतर आर्या अरे म्हणते तू असं बोलू नको, त्याची हाल तुला दिसत नाही का, त्याची तब्येत तुला दिसत नाही का. अरे तो त्याला काय झालंय, तो जिम करतो, मस्त पावडरची बॉडी त्याने बनवलेली आहे, सप्लिमेंट खातो, त्याच्या काय तब्येतीला काय झालंय, तब्येत त्याची बिघडली तो घराबाहेर येईल, ॲडमिट होईल आणि बिग बॉस जे आहे त्याप्रमाणे जर त्याने नाही ऐकलं तो घराच्या बाहेर जाईल. त्याचे हाल बघते का आणि तब्येत बघते का, निक्की काय डॉक्टर आहे का. आणि आर्या काय मला समजत नाही. त्यानंतर निक्कीने एक दोन ओळी बोलल्या फक्त, हे चल तू मला नको सांगू, आणि आर्याला तिथून तिने काढून दिलं. आपल्याला जर एखादा फुटेजच देत नाही आहे, आपल्याला ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत असताना किंमतच देत नाही, तर आपण कशाला त्यांच्या डोक्यात करायचं, काही उपयोग नाही. त्यानंतर आज महत्त्वाचं म्हणजे काल तर दोन जोड्या बाहेर गेल्या. अरबाज ऑलरेडी त्याने तोडफोड केली म्हणून तो कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून बाहेर होता. त्यानंतर टास्क होता तो म्हणजे मुंजासमोर आपलं मत रोकठोक मांडण्याचा, आणि आपल्या चॅनलचं नाव आहे रोकठोक मराठी. बिग बॉससुद्धा बोलले रोकठोक मत मांडा. जसं आपण रोकठोक मत मांडतो, रोकठोक व्हिडिओ देतो, रोकठोक रिव्ह्यू देतो, त्याप्रमाणेच बिग बॉसमध्ये सुद्धा आपल्या स्पर्धकांनी रोकठोक खेळलं पाहिजे, तरच पुढे त्यांना जाता येईल आणि हा गेम हळूहळू संयमाने, शांततेने आणि शिताफीने खेळून जिंकता येईल. नाहीतर हे एक एक होऊन आऊट होतील, यांना समजणारही नाही. म्हणून तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबा, त्यामुळं आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील. त्यानंतर पहिल्यांदा जोडी होती ती म्हणजे अंकिता आणि जान्हवीची. त्याच्यात अंकिता तिने मालवणीमध्ये सुरू केलं, मुंजा तू मला ओळखतो, मुंजा तू आमच्याकडचा आहे, आणि ती एकदम फास्ट बोलली. ते खूप म्हणजे जज काही झालंच नाही, म्हणजे खूप असं काही रिप्लाय मिळेल असं काही नव्हतं, त्यामुळं तिचं थोडंसं ते मत होतं ते साईडला गेलं. त्यानंतर जान्हवीने चांगला मुद्दा मांडला, तिचा मुद्दा चांगला होता म्हणूनच ती त्या टास्कमध्ये शेवटपर्यंत गेली. तिने मुद्दा मांडला, घरच्यांना जेवण मिळावं म्हणून मी टास्क खेळला, मी पूर्णपणे घरच्यांसाठी प्रयत्न केला, घरच्यांना चांगलं जेवण मिळावं, जास्त वस्तू मिळावं म्हणून मी ती कॉईन घेण्यासाठी धडपड केली. हा तिचा एक चांगला मुद्दा होता. आणि त्यानंतर आणि जी काही तिच्याकडून थोडी चुकी झाली ती मान्यही केली. नंतर ते 2 सदस्य हे बाहेर पडले त्या टास्कमधून. वैभव आणि आर्या यांचं मत मांडायची वेळ आली. त्यानंतर वैभव आणि आर्या यांनी टाईम वेस्ट केला. अरे एपिसोड हा आम्ही प्रेक्षकांनी पाहिला आहे, तुम्ही त्या टास्कमध्ये काय केलं आहे. मी टास्कमध्ये गेलो, मी दोरी पकडली, मी खटका पकडला, मी हे केलं, मी बॉक्स केला, मी इथं गेलो, मी पाय ओढला. एवढं डिटेल तू सांगू नको दादा, तुला गेम मला कळतच नाही वैभवचं काय चाललं आहे काही नाही. प्रेक्षक ठरवतील आणि महाराष्ट्र ठरवेल, वैभव नॉमिनेट होईल तेव्हा त्याचं काय करायचं. कारण काय ना, आपलं लक्ष हे फक्त अरबाज निक्की काय करतात याच्यावरच आहे. सकाळ संध्याकाळ 24 तास ते रात्री बाथरूममध्ये भेटतात, ते पहाटे इकडं बसून बोलतात, याच्यावर जर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही गेम खेळू शकत नाही. त्यानंतर आर्याने मेन म्हणजे आर्या मला कळलंच नाही. अरे तुला तुझ्याबद्दल मत व्यक्त करायचं आहे, तू तिथपर्यंत तुला उमेदवारी भेटलेली आहे, तिथं जाऊन तू कशी चांगली खेळली, मी कॅप्टन होण्यास कशी चांगली आहे असं तरी सांग. माझं कोणाशी भांडण नाही, मी कोणाशी जास्त क्रॉसमध्ये नाही, मी प्रत्येकाला समजून घेते, काहीतरी तर बोल बाई. मी पॅनिक झाले आणि ह्या सर्वांपेक्षा मी खूप चांगली खेळली नाही हे मी मान्य करते आणि मी त्यानंतर मी चांगलं खेळायचा प्रयत्न करते. बिग बॉस म्हटले हे शहाणपणाचं लक्षण नाही. कॅप्टन्सी टास्क जर तुम्हाला खेळायचाच नव्हता आधीच सांगितलं असतं, आम्ही तुम्हाला आणलंच नसतं. हे मूर्खपणाचं लक्षण आहे आणि आर्या खरंच मूर्खासारखं वागते. आणि निक्कीने देखील बाहेरनं ती बघा, निक्की एंटरटेन करते, बाहेरनं बसून ती टॉन्ट मारते, अरे इथं काही बडबडच करत नाही, घ्या ही स्वतःहूनच उडली. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर वर्षा उसगावकर, धनंजय पवार आणि सूरज यांना मत मांडायचं होतं. सूरज बोलला मी जिद्दीने खेळतो,
ठीक आहे, तो बोलून कडक बोलला, जिद्दीने खेळतोय, पण त्यानंतर तो पुढे फसला. डीपी दादाने टाइमपास केला, मी हे केलं, मग ते मी असं झालं, ते तसं झालं, ते टास्कमध्ये हे केलं. अरे दादा, तुम्ही काय केलं आणि तुम्हाला कॅप्टन का व्हायचं आहे हे सांगा. बाकीच्या सदस्यांपेक्षा मी चांगलं कॅप्टन्सी कशी करू शकतो, मी चांगला सदस्य कसा आहे हे सांगायचं आहे. परत परत ते सांगतोय का प्रेक्षकांनी पूर्ण टास्क 1.5 तास डोळे फाडून टी व्हीवरती, जिओ सिनेमावरती बघितला आहे. त्यानंतर डीपी आणि मला दादा बोलता म्हणून कॅप्टन करा. अरे दादा, ह्या महाराष्ट्रात एवढ्या लोकांना दादा बोलता म्हणून प्रत्येकाला पद मिळेल का, प्रत्येकाला राजा बनवतील का, प्रत्येकाला कॅप्टन बनेल का, मला दादा बोलता म्हणून मला करा, असं नसतं. त्यानंतर वर्षाताईंना त्यांच्या अलंकारिक भाषेमुळे सूर सापडला. वर्षाताईंनी हळूहळू ससा कासव, त्यानंतर घोरपड घट्ट पकडते, मी आकांड तांडव करून त्या टास्कमध्ये जीव तोडून खेळली. त्यांच्या अलंकारिक भाषेमध्ये हे सर्व फसले. त्यांना मान देण्याच्या नादात हे आपली कॅप्टन्सी गमावून बसले, हे त्यांना समजलंच नाही. त्यानंतर त्यांनी बाहेर चालू होतं डीपीचं की घनश्याम कावेबाज आहे. त्याचा फायदा हा घनश्यामला झालाच नाही, म्हणजे डीपीला झालाच नाही. ते गॉसिप करून त्याची काही उपयोग नाही. त्यानंतर आता तुम्ही कसे पात्र आहे हे सांगायचं होतं. अलंकारिक भाषेप्रमाणे वर्षाताई यांनी ते एक बरोबर ते केलं. त्यानंतर आता निर्णय घ्यायचा होता कोण बाहेर जाईल. जान्हवीने त्यात व्यवस्थित मांडला की मी एक चांगला मुद्दा मांडला की इम्युनिटी मला महत्त्वाची आहे, कारण मी सर्वांसाठी प्रयत्न करेल आणि ते अंडी आणि भातच एवढीच फक्त आहे, मी हे केलं, मी ते केलं. तिने परत तो इमोशनल मुद्दा मांडून ती कशी टिकेल याचा प्रयत्न केला. एखादा स्पर्धक एखाद्या दिवशी चांगला खेळतोय त्याचं कौतुक करणं आपलं काम आहे. एक कोणाची तरी साईड घ्यायची आणि त्याच्या मागे जायचं हे आपल्या रिव्ह्यूमध्ये, आपल्या रोकठोक मराठी या चॅनलवरती आपल्याला जमत नाही. एकाची ढोलकी वाजवायची आणि दुसरे जे चुकीचं खेळताय असं नसतं. प्रत्येकजण एकदा केव्हा चांगला खेळतो, त्याचं कौतुक आपण त्या दिवशी नक्की केलं पाहिजे. आणि त्यानंतर बिग बॉस बोलले कॅप्टन्सीचं आणि तुमच्या घरच्याचं विषयाचं आणि घरी हे भेटेल ते भेटेल त्याचं काही काम नाही. इम्युनिटी तुम्हाला मिळेल ती इम्पॉर्टंट आहे. कॅप्टन्सी टास्क हा पूर्णपणे घराच्या टास्कपेक्षा वेगळा आहे. आणि मग त्यानंतर हे सगळे उठले, यांना कळलं इम्युनिटी इम्पॉर्टंट आहे, इम्युनिटी फार गरजेची आहे आणि मला द्या मला द्या. अरे ती इम्युनिटी म्हणजे काय WBC RBC कमी झालेलं आहे म्हणून इम्युनिटी नव्हती भेटणार, हे आधीच बोलायचं होतं, आधीच बोंबलायचं होतं खेळताना. मी चांगला खेळलो नाही, ती दोरी ओढली हे ओढलं, हा सांगायचंच नव्हतं दादा. त्यामुळे यांनी आर्या तर ऑलरेडी स्वतःहूनच म्हणजे असा दगड घेतला, तिने असा पाय केला, तिला वाटलं अजून खाली थोडासा वरती केला आणि त्या पायावर दगड आपटून दिला आणि ती कॅप्टन्सी टास्कमधून बाहेर पडली. धनंजय पवारला सुद्धा यांनी हळूच इझिली उडवलं. ते असं झालं ना, सगळे उमेदवार निवडणुकीला उभे राहिले, 30,000 रुपये माघार घेईल त्याला मिळतील असं बिग बॉसनं आम्हीच दाखवलं. आणि हे हळूहळू एक एक करत ते 30,000 रुपये घेऊन अपक्ष उमेदवारासारखी यांनी बंडखोरी केल्यानंतर माघार घेतली आणि हे बाहेर आले. सूरजला देखील त्यानंतर फार चांगला चान्स होता, तो कमी बोलतो, तो चांगला सदस्य आहे, महाराष्ट्र त्याचं कौतुक करतो. पण प्रेक्षकांनो असंच मागच्या सीझनला झालं होतं. प्रसाद जावदे हा चांगला खेळायचा, सगळ्या महाराष्ट्राने त्याला डोक्यावरती घेतलं. पण त्यानंतर बिग बॉसनं जिंकवलं कोणाला? केळकरला, अक्षय केळकरला. तसंच सूरजचं ह्या सीझनमध्ये होऊ नये याची काळजी घ्या, कारण सूरज अरे बावळटसारखा वागला आणि जाऊ द्या मग तुम्ही म्हणताय तर मी माघार घेतो. आणि वर्षा मॅम म्हणे मी ट्रॉफीपर्यंत जाईल. वर्षा मॅमचा वर्षा मॅमना इतका मान, तुम्हाला आम्ही मान देतोच, सर्वच मान देत आहे, तुमचा मान आम्ही देतो आणि आम्ही मागे जातो असं सूरज बोलला. त्यानंतर दुसरा सदस्य तोही बोलला. अरे बाबांनो, जर सपोज शेवटचा फिनालीमध्ये तुम्ही असे उभे आहात आणि तिथं तुम्हाला टास्क दिला, तुमच्या एक मताने तुम्हाला काय वाटतं कोण ट्रॉफीपर्यंत जातोय, मग तुम्ही असं म्हणाल का त्यावेळेस? वर्षाताई ह्या वयानं आणि त्या इंडस्ट्रीमध्ये खूप अनुभवी मेहनती आणि खूप अनुभवी कलाकार आहेत, त्यांचा मान ठेवून आम्ही माघार घेतो आणि ही बिग बॉसची ट्रॉफी ही वर्षाताईंना देतो असं तर म्हणाल का तुम्ही? तुम्ही तसंही करायला बसले, कारण तुम्ही काही खेळतच नाही. जान्हवी चांगली खेळली, पण वर्षाताईनं त्यांच्या भाषेत एक फिनिशिंग टच दिला. त्या बोलल्या की फिनिशिंग टच मी त्या टास्कला दिला, त्यामुळं केल्याने होत आहे रे, असं करत करत मी पुढे जाते. आणि मग वैभव बोलला, तिघच जण ते शिल्लक राहिले. वैभव बोलला की ताई तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेम होईल, तुम्ही मोठ्या आहात, वयानं तुम्हाला फिजिकल त्रास होईल. वर्षाताई बोलल्या हां काही नाही, मला काहीही होणार नाही. परत जान्हवी जेलमध्ये आहे. अरे वैभव, एक आठवडा झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात कॅप्टनचा टास्क चालू आहे. जान्हवीला तिला काय जन्मठेप झाली का? तिथं जेलमध्ये राहील. एखाद्या आठवड्यात एक भाऊच्या धक्क्यात ती परत येईल. एक दिवस तुम्हाला कुलूप उघडायला
वर्षाताईंनी इतकं छान उत्तर दिलं, मी ती लॉक उघडेल, मी लॉक ओपन करू शकते, कारण मी उशिरापर्यंत जागी असते. तुला याच्यावरती परत प्रत्युत्तर द्यायला जागा होती, काही पॉईंट काढायचे, तुम्हाला लॉक उघडता येणार नाही, सारखं सारखं हिला बाहेर काढायचं, काहीतरी फालतूपणा करायचा आणि काही नाही. मग मी हे प्रॉमिस देतो, मग वचन म्हणे मी ते वचन देते. यांचं प्रॉमिस आणि वचनमध्ये यांचं काही बहुमत झालं नाही. त्यानंतर घरचे बाहेरून बघत होते, वैभव काही ढ आहे, तो काही खेळत नाही आहे. निक्की, अरबाज हे सगळे टॉन्ट करत होते. त्यानंतर पॅडी पण बोलला, चला आता मस्त झालं, यांचं काही एकमत होत नाही. निक्की मध्येच बोलली, नो कॅप्टन फॉर धिस वीक. तसंही झालं असतं, पण बिग बॉसला कॅप्टन करायचंच होतं कोणाला तरी, म्हणून बिग बॉसनं ट्विस्ट दिला. जे कॅप्टन्सी पदातून ते रद्द झाले होते त्या लोकांना आता यांच्यातून तिघांपैकी एक कॅप्टन निवडा. आणि जान्हवी आणि वैभवचा खेळ बघता सर्वांच्या मनात त्यावेळेस वर्षा उसगावकर यांचं नाव होतं. आणि त्यानंतर सगळेच हमारा नेता कैसा हो, वर्षाताई जैसा हो अशा घोषणा झाल्या. तेव्हाच समजलं की वर्षा उसगावकर या कॅप्टन होतील. विदाऊट कॅप्टन्सी म्हणजे उमेदवार ठरल्यानंतर कॅप्टन्सीचा टास्कही झाला नाही. वर्षा उसगावकर यांना बाहेरच्या सदस्यांनी बहुमताने कॅप्टन केलं. तिथे वैभव निक्कीला परत ओरडलं, हे चोंबडेगिरी करू नको. ती बोली, कॅप्टन होऊन दाखव तुझ्यात दम असेल तर. म्हणजे वैभवचं किती मस्त आहे ना, टाईमपास करायचा, हे झालं ते झालं, काहीतरी आठवून बोलायचं. आणि इम्पॉर्टंट काय, आर्याचं आणि वैभवचं, त्या निक्की आणि आर्याबद्दल गॉसिप करायची. त्याशिवाय मजाच नाही, त्याशिवाय जेवण पचत नाही, त्याशिवाय बिग बॉसचं घरातला त्यांचा दिवसच जात नाही. असं त्या ठिकाणी होत असेल. 30,000 इम्पॉर्टंट त्यांना मिळाले. 30,000ची किंमत त्यांनी ठरवून घेतली, यांची किंमत ही 30,000 आहे. हे पटपट बाहेर पडले. चला 30,000 मिळाले, संपला विषय. त्यानंतर पॅडी भाऊंनी, पंढरीनाथ कांबळे यांनी वर्षा उसगावकर कॅप्टन झाल्यानंतर, तुम्ही हे नाणं घ्या, हा माझा बहुमान आहे आणि मी कॅप्टन झाल्यासारखं वाटतंय, ही त्यांची मनातली भावना बोलून दाखवली. आणि ते ब्राउनी पॉईंट घेऊन गेले. महेश मांजरेकर सरांच्या भाषेत ते ब्राउनी पॉईंट घेऊन गेले पंढरीनाथ कांबळे. कारण एका मराठी कलाकार जेव्हा एखाद्या चांगल्या ठिकाणी त्याला पद मिळतं, तो चांगल्या ठिकाणी जिंकतोय, तर आपल्या मराठी कलाकारांनी कशी बाजू घ्यायची हे पंढरीनाथ कांबळेंनी दाखवून दिलं. आणि ते बोलले, मी कॅप्टन झालोय असं मला वाटतंय. अरे न खेळता काहीतरी पॉईंट कमवायचा प्रयत्न करा, तिथं एंटरटेन करा लोकांना. नुसतं गॉसिप काय एकदम बोर होते. त्यानंतर तो सगळं ते ड्युटी वाटप झाली. टिशूच्या कुरघोड्या करू नका. डीपी दादा बोले, आम्ही इथं काय कुरघोड्या करायला आलो का? अरे दादा, कुरघोड्या नाही केल्या तर बिग बॉस तुम्हाला नॉमिनेशन झाल्यानंतर घोड्यावर बसवेल आणि घराच्या बाहेर पाठवेल. कुरघोड्या करूनच गेम खेळावा लागेल. शांततेने गेम, ती एक वेगळी स्टाईल असते. ते अभिजित सावंत खेळतोय. त्यानंतर अभिजित सावंत आणि निक्की हे गप्पा मारत असताना गेमचं प्लॅनिंग करत होते. कोण वीक आहे, कोणाला कसं काढायचं, कोणाला काय करायचं, ते दोघंच प्लॅनिंग करताय. बाकीचे लोक खूप स्ट्रॉंग आहेत, त्यांना काही केलं कोणाचं पडलेलं नाही. या आठवड्यात 4 स्ट्रॉंग लोक नॉमिनेट झाले, म्हणून बिग बॉसनं वोटिंग लाईन बंद ठेवल्या. याच्यामध्ये एखादा जर वीक असताना त्याला त्यांनी घराच्या बाहेर काढून दिलं असतं. ते फक्त तेच बोलत आहे आणि ती निक्की डायरेक्ट बोलते. म्हणजे तिनं हा आठवडा पूर्णपणे गाजवला आहे. या आठवड्यात 1 नंबरला जे दिसलंय, ज्याने काही केलंय, ती आहे निक्की तांबोळी. 2 नंबर बट ऑब्वियस अरबाज आणि बाकीचे हळूहळू हे सदस्य आहेत. आणि वर्षा उसगावकर यांनी शेवटच्या क्षणी एकदम म्हणजे काय म्हणतात ते आघाडी घेऊन कॅप्टन्सी पद मिळवलं आणि त्या एकदम बरोबर कॅप्टन घराच्या झाल्या. त्यांनी ते ड्युटी वगैरे वाटप केल्या. त्यानंतर यांचं काय ना म्हणजे अवघड आहे. निक्की अक्षरशः बोलली आर्याला, ये कुछ नहीं करते, ये बोर करते. आणि खरंच बोर करताय, बोर होतंय. आर्या मॅडम, तुम्ही काहीच केलं नाही. अरबाजच्या शेफ्टीसारखं त्या बांधून राहिल्या, अरबाज जे करतो बघत राहिल्या, ते गुप्तचरसारखी बातम्या दुसऱ्यांना देत राहिल्या, बाकी काही नाही. आणि शेवट त्यानंतर परत त्यांचं थोडंसं भांडण झालं आणि हा एपिसोड संपला. आता उद्या भाऊच्या धक्क्यावरती नक्की कीर्ती देशमुख कोणाला बोलतात, तर ते थोडंसं निक्की अरबाज यांना झापतील. पण त्यांना आता ती सवय होऊन गेली. आपण दिसतोय म्हणून आपल्याला झापलं जातं आहे, बाकीच्यांना उठा उठा जागे वारे असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे ते काही दिसत नाही आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तुम्हाला काय वाटतंय, या आठवड्यात तुम्हाला कोणाचा गेम आवडला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आमच्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा. त्यामुळे येणारे पुढचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. धन्यवाद.